हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती एमएसटी सीईटी सिरीज. एमएसटी सीईटी सिरीजच्या चॅप्टर नंबर 4 मध्ये म्हणजेच केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो आजचे आपले टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड थर्मोकेमिस्ट्री. या दोन टॉपिकशी रिलेटेड एमसीक्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच तुम्हाला जर सॉलिड स्टेट आणि सोल्युशन या चॅप्टरच्या देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशनचे लेक्चर्स बघायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहे. सो तिथे जाऊन तुम्ही जस्ट क्लिक करून व्हिडिओज बघू शकतात. सांगायला आनंद वाटेल की चॅनलला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्या फ्रेंड्सचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन योग्य रीतीने होणार आहे. सो चला, नेहमीप्रमाणे इव्हिनिंगला 7:15 ला आपण आपला व्हिडिओ लॉन्च करत असतो. सिमिलरली आज देखील आपला व्हिडिओ 7:15 ला आलाय. सो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर केमिकल थर्मोडायनामिक्सशी रिलेटेड जे काही एमसीक्यूज आहेत ते स्टार्ट करूया. ओके, सो फ्रेंड, दिस इज युअर फर्स्ट एमसीक्यू. बघा आजचा आपला पहिला एमसीक्यू काय. The first law of thermodynamics introduced the concept of. First law of thermodynamics introduced the concept of. बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कशाशी रिलेटेड आहे रे? टेम्परेचरशी रिलेटेड आहे, प्रेशरशी रिलेटेड आहे, चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ रिॲक्शनशी रिलेटेड आहे की कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी रिलेटेड आहे. एव्हरी एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 20 सेकंड्स प्रोव्हाइड केले जातील. सो विदिन 20 सेकंड तुम्हाला आन्सर करायचा आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. सांगा पटकन फास्ट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कशाशी रिलेटेड असेल रे? टेम्परेचरशी रिलेटेड होता का, प्रेशरशी रिलेटेड होता, चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ रिॲक्शन्स की कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कशाशी रिलेटेड होता? लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. अगदी इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सगळ्यांना पाठ असला पाहिजे. युअर टाइम इज ऑफ. बघा तुमचा टाइम संपला आहे. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी रिलेटेड आहे की नाही. द एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट इज सिम्पली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म लाईक दिस. अशी तुमची डेफिनेशन होती फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची. सो इट इज रिलेटेड विथ द फॉर्म ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असते. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. चला आपण सेकंड एमसीक्यूज कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर सेकंड एमसीक्यू. काय सांगितलं या एमसीक्यू मध्ये? द एन्थाल्पी चेंज फॉर अ प्रोसेस ऑफ कार्बन इन अ सॉलिड स्टेट दॅट इज कन्वर्ट इनटू कार्बन इन अ गॅसियस स्टेट करस्पॉन्डिंग टू द एन्थाल्पी. एन्थाल्पी चेंज विचारलेला आहे तुम्हाला, आहे की नाही. सो या एन्थाल्पी चेंज मध्ये कार्बन सॉलिड स्टेट वरून गॅसियस स्टेटला जातोय, तर नेमकी एन्थाल्पी चेंज काय होणार आहे की नेमकं याचं कशामध्ये कन्वर्जन झालंय? इट इज अ फ्युजन, वेपरायझेशन, कंबशन और अ सब्लिमेशन. युअर टाइम स्टार्ट्स नाव. सो चलो फास्ट आन्सर करायचं आहे. फ्युजन, वेपरायझेशन, कंबशन की सब्लिमेशन. सॉलिड टू गॅस. सॉलिड टू गॅस याचं परफेक्ट एक्झाम्पल तुमच्याकडे आहे. सॉलिड टू गॅस. कॅम्पर. कॅम्पर काय होतो लक्षात ठेवा. कॅम्पर सॉलिड स्टेटला असतोय की नाही, तो डायरेक्टली गॅसियस स्टेटला जातो. मग त्याला आपण काय म्हणतो? फ्युजन म्हणतोय का, वेपरायझेशन म्हणतोय का, कंबशन म्हणतो की सब्लिमेशन म्हणतो? युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलाय स्टुडंट्स. काय सांगायचं आहे तर बघा इकडे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कॅम्परचं एक्झाम्पल. कॅम्पर ज्यावेळेस सॉलिड स्टेटला असतो आणि तो डायरेक्टली त्याच्या कोणत्या स्टेटला जातो रे? गॅसियस स्टेटला जात असतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड अ सब्लिमेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? सब्लिमेशन. सिमिलरली सॉलिड वरून डायरेक्टली गॅसमध्ये इथे कोण कन्वर्ट होतोय? कार्बन कन्वर्ट होतोय. सो दिस इज ऑल्सो अ सब्लिमेशन. हे पण एका प्रकारचं काय झालं रे? सब्लिमेशन झालं. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. मग ही एन्थाल्पी काय असणार आहे? सब्लिमेशन. फ्युजन मध्ये काय होतं रे? तर इन केस ऑफ अ फ्युजन, फ्युजन मध्ये होता की सॉलिड इज कन्वर्ट इन टू द लिक्विड. सॉलिड हा लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला की त्याला फ्युजन म्हणतात. वेपरायझेशन कशाला म्हणतात? लिक्विड इज कन्वर्ट इन टू द गॅस. लिक्विड गॅस मध्ये कन्वर्ट झाला की त्याला वेपरायझेशन म्हणतात. व्हॉट अबाउट द कंबशन? कंबशन म्हणजे काय तर एखादा सबस्टन्स आहे, समजा ए हा सबस्टन्स आहे, तो ज्यावेळेस ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो दॅट इज कॉल्ड अ कंबशन. ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो म्हणजे काय? थोडक्यात हाय टेम्परेचरला तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो. दॅट इज कॉल्ड अ कंबशन. अँड व्हॉट अबाउट द सब्लिमेशन? Any substance that converts from solid to directly gaseous state that is called a sublimation, and whatever be the enthalpy change during that process is called the enthalpy of a sublimation. चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. वेपरायझेशन इज अकंपनाइड बाय. बघा वेपरायझेशन होतं आहे. वेपरायझेशन कधी होतं? आत्ताच आपण बघितलं. वेपरायझेशन कधी होतं? मग हे वेपरायझेशन होत असताना एनर्जी एन्थाल्पी इन्क्रीज होणार का, एन्थाल्पी डिक्रीज होणार की नो चेंज इन इंटरनल एनर्जी असणार आहे की ए और बी दोघं टर्म्स करेक्ट असतील? युअर टाइम स्टार्ट्स नाव. वेपरायझेशन टर्म व्यवस्थित लक्षात घ्या. वेपर्स कधी फॉर्म होतात?
लास्ट 15 सेकंड्स आहेत, फास्ट आन्सर करायचं आहे. वेपरायझेशन कधी होणार? एकदम इझी टर्म आहे, पटकन आन्सर करायचं आहे. मग वेपरायझेशन होण्यासाठी एनर्जी गेन करायची गरज असते का की लॉस केली जाते? लास्ट 1 सेकंड, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. वेपरायझेशन सांगितलंय ना, सो ऑल ऑफ यू नोन मस्ट. बघा तुम्हाला ही गोष्ट नक्की माहित पाहिजे की ज्यावेळेस एखादा लिक्विड आहे आणि त्या लिक्विडला आपण हीट केलं तर त्याचे काय तयार होतात? फ्युम्स तयार होतात. दॅट इज तो गॅसियस स्टेटला जातो. मग कधीही कुठलाही लिक्विड ज्यावेळेस लिक्विड फॉर्ममधून गॅसियस फॉर्मला जातो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं वेपरायझेशन किंवा इव्हॅपोरेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हटलं आता? वेपरायझेशन. मग आता लिक्विड टू गॅस जाण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही सबस्टन्सला आपल्याला लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? त्याला हीट द्यावी लागेल. काय द्यावी लागेल? हीट द्यावी लागेल, तरच तो लिक्विड टू गॅसमध्ये जाणार ना. इट मीन्स त्याची एन्थाल्पी काय होते रे? हीट दिल्यामुळे इन्क्रीज होते आहे. सो करेक्ट आन्सर इज ए, इन्क्रीज इन एन्थाल्पी. व्हेपरायझेशन मध्ये एन्थाल्पी काय होते? इन्क्रीज होत जाते. आन्सर एकदम फास्ट करत चला मित्रांनो, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ओके, जास्तीत जास्त एमसीक्यूची तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, एमसीक्यू जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून डायरेक्टली माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, जेणेकरून मी तिथे तुम्हाला डिफरंट एमसीक्यूज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच ज्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशन्स आहेत ज्या तुमच्या आता कोरोना पिरियडमुळे तुमच्या एमसीक्यूशी रिलेटेड किंवा तुमच्या एक्झाम पॅटर्नशी रिलेटेड असणार आहे किंवा तुमच्या मार्क डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड असणार आहे, या सगळ्या नोटिफिकेशन्स मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करू शकतो. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरायचं नाही. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स डायरेक्टली माझ्यासोबत शेअर करू शकतात. ओके, सो चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. ऑल द कंबशन रिॲक्शन इज. बघा, कंबशन रिॲक्शन्स सगळ्यांना माहिती आहे कंबशन कधी होतो. एनी सबस्टन्स बर्न झाला की त्याला आपण कंबशन म्हणतो. मग हे कंबशन एंडोथर्मिक असतं का रे, की एक्झोथर्मिक असतं, की कॉन्स्टंट असतं, की झिरो असतं रे हे कंबशन, ह्या रिॲक्शन्स? युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे, अगदी सोपं आहे. मला माहिती आहे तुमच्या पहिल्या 2 ऑप्शन्समध्येच थोडीशी विचार करायचा चालू असेल ना. ऑप्शन ए अँड ऑप्शन बी मध्येच तुम्ही खूप विचार करत असाल. एक्झोथर्मिक असेल की एंडोथर्मिक असेल. कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असेल ना. एक्झो एंडो, अजूनही काही स्टुडंट्स एक्झो आणि एंडोमध्ये खूप गल्लत करतात बरं का. सो गल्लत करायची नाहीये, जमलिंग करायची नाहीये. युअर टाइम इज अप. बघा, कंबशन होतंय इथे. काय होतंय? कंबशन. कंबशन मीन्स व्हॉट? फॉर एक्झाम्पल, मी इथे एखादा हायड्रोकार्बन घेतोय. काय घेतोय? हायड्रोकार्बन घेतोय. आणि हा हायड्रोकार्बन ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होणार तो बर्न होणार. करेक्ट. हे बर्न होत असताना तो हीट लिबरेट करणार ना. तिथून काय बाहेर पडणार? हीट बाहेर पडणार. मग हीट ज्यावेळेस बाहेर पडते दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एक्झोथर्मिक. त्यावेळेस काय होतं? एक्झोथर्मिक रिॲक्शन्स असते. सो ऑल कंबशन रिॲक्शन्स इज अ एक्झोथर्मिक. बट आता तुम्हाला पण वाटत असेल की सर कंबशन विचारता हीट करतात, जनरली एकदम सिंपल आहे की हीट केल्यामुळे हीटच बाहेर कुठलाही सबस्टन्स बर्न केल्यामुळे हीट बाहेर पडणार आहे. अगदी इझी आहे. एवढा सोपा कुठे एमसीक्यू असतो का? नाही मित्रांनो. बघा, या ट्रिक काय, त्याला एक्सेप्शन्स आहेत काही. ज्यावेळेस कुठलाही N2 हा कन्वर्ट होत असतो NO मध्ये किंवा N2O मध्ये. ओके, NO किंवा N2O मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतो, किंवा फ्लोरीन, ओके, F2 इज कन्वर्ट इनटू द F2O. हा ज्यावेळेस हे दोघांचे कन्वर्जन्स होत असतात ना, हे कन्वर्जन्स लक्षात ठेवा. N2 टू NO और N2 टू N2O, F2 टू F2O. दीज आर, ह्या एक्सेप्शन्स आहेत, त्याला हे एंडोथर्मिक्स असतात, लक्षात ठेवायचं. ओके, बाकी सगळे एक्झोथर्मिक्स असतात. हे एक्सेप्शन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला हा एमसीक्यू सांगितलाय. मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं होतं की प्रत्येक एमसीक्यू आपण फिरवून विचारला जाऊ शकतो, त्यावेळी सुद्धा प्रिपेअर करणार आहोत. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अ नॉन स्पॉन्टेनियस? नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. स्पॉन्टेनियस, नॉन स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे जी नेचरमध्ये ऑटोमॅटिकली होते, आणि नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे मी नेचरमध्ये ऑटोमॅटिकली होत नाही. ओके, सो बर्निंग ऑफ कोल स्पॉन्टेनियस आहे का? फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट टू कोल्ड स्पॉन्टेनियस आहे का? लिफ्टिंग ऑफ वॉटर बाय अन इलेक्ट्रिक पंप इन टू रिझर्वायर ॲट द टॉप ऑफ हाऊस, म्हणजे थोडक्यात मोटरने टाकीत पाणी पोहोचवणे. अँड द लास्ट वन इज द रिॲक्शन बिटवीन द हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू फॉर्म अ वॉटर.
युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस मधला डिफरन्स जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली आन्सर करू शकता. स्पॉन्टेनियस म्हणजे नेचरमध्ये तो ऑटोमॅटिकली होणार, फक्त स्टार्ट करून दिली रिॲक्शन इझिली टेक्स प्लेस होते, दॅट इज कॉल्ड द स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियसचं तसं नसतं, सुरुवात केल्यानंतर तिला शेवटपर्यंत आपल्यालाच पुश करावे लागते, दॅट इज कॉल्ड द नॉन स्पॉन्टेनियस. ओके, युअर टाइम इज अप. बघा टाइम इज अप झालेला आहे. सो चला एक वन बाय वन ऑप्शन आपण डिस्कस करून घ्या. सो बर्निंग ऑफ अ कोल, बर्निंग ऑफ अ कोल, कोळसा जाळायचा आहे आपल्याला. ओके, सो आपण स्टार्टिंगला कोलला बर्न केलं तर तो ऍट दी एंड पर्यंत ऑटोमॅटिक त्याचा बर्न होतो. आपल्याला कंटिन्युअसली त्याला हिटिंग प्रोव्हाइड करायची गरज पडत नाही. फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट टू कोल्ड, करेक्ट. हीट ही ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट टू कोल्ड, अशीच फ्लो करत असते की नाही कंटिन्युअसली. मग आपल्याला तिला काही करावं लागतं का? नाही, नक्कीच नाही. सो इट इज अ स्पॉन्टेनियस. लिफ्टिंग ऑफ वॉटर बाय इलेक्ट्रिक पंप इनटू रिझर्वायर ॲट द टॉप ऑफ अ हाऊस. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला इथे, हे तुमचं घर आहे, या घरावरती एक पाण्याची टाकी आहे, दॅट इज नथिंग बट रिझर्वायर, आणि तुम्हाला इलेक्ट्रिक पंपच्या साह्याने त्याच्यात पाणी पोहोचवायचं आहे. इलेक्ट्रिक पंपच्या साह्याने पाणी पोहोचवायचं. मग असं होतं का रे, आपण सुरुवातीला मोटर चालू केली, थोडंसं पाणी त्यामध्ये पडलं, पाणी त्या मोटरमध्ये पडलं, सॉरी टाकीमध्ये पडलं, आणि मोटर बंद करून दिली, आता पाणी ऑटोमॅटिकली चढेल, असं होतं का? नाही ना. ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला त्याला काहीतरी एक्सेप्शन म्हणजे आउटपुट द्यावेच लागणार आहे, सॉरी इनपुट द्यावेच लागणार आहे, जोपर्यंत ती पूर्ण प्रोसेस होत नाही. सो रिॲक्शन सुरू केली आणि ऑटोमॅटिकली होऊन गेली, अशांना आपण स्पॉन्टेनियस म्हणू शकतो. पण या केसमध्ये तसं नसतं. ही पूर्ण प्रोसेस एक्सटर्नल इन्फ्लुएन्सनेच होणार आहे, दॅट इज नथिंग बट अ मोटर. या मोटरच्या एक्सटर्नल इन्फ्लुएन्सने पूर्णपणे ही प्रोसेस होणार आहे. दॅट्स वाय ही जी प्रोसेस असेल सी वाली, दॅट इज लिफ्टिंग ऑफ वॉटर बाय इलेक्ट्रिक पंप into the reservoir at the top of the house, that is a non-spontaneous. ही non-spontaneous आहे. What about the reaction between the hydrogen and water? Correct. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकदाच रिएक्शन झाली की ते वॉटर फॉर्म करतात, त्यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी लवकर करायची गरज पडणार नाहीये. सो लक्षात ठेवायचं, स्पॉन्टेनियस म्हणजे नेचरमध्ये ऑटोमॅटिकली होणारे किंवा जस्ट इनिशिएट, सुरुवात करून दिली आणि होऊन गेली, दॅट इज कॉल्ड स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस असं नसतं. नॉन स्पॉन्टेनियस मध्ये तुम्ही फोर्स लावला आणि ती रिएक्शन लगेच स्टॉप होते, तुम्ही परत फोर्स लावला, रिएक्शन स्टार्ट होणार. सो अशांना आपण नॉन स्पॉन्टेनियस म्हणत असतो. ओके, चलो आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. इन विच ऑफ नन ऑफ द फॉलोइंग एंट्रॉपी डिक्रीजेस. बघा काय सांगितलंय, इन विच ऑफ द फॉलोइंग एंट्रॉपी डिक्रीजेस. फर्स्ट ऑफ ऑल एंट्रॉपी काय असते क्लिअर करून देतो, त्यानंतर तुम्ही आन्सर करू शकता. दिस इज युअर सॉलिड मॉलिक्यूल. समजा हा तुमचा सॉलिड मॉलिक्यूल आहे. ओके, अँड दिस इज अ लिक्विड वन. ओके, this one is liquid one and this one is a gaseous one. So this one is a solid, this one is a liquid and this one is a gas. Okay, बघा लक्ष द्या इकडे. सो काय होणार आहे, या सॉलिड मधले जर तुम्ही मॉलिक्युल्स बघितले तर हे एकमेकांसोबत ऑर्डरली अरेंज आहेत. ऑर्डरली अरेंज याचा अर्थ काय, हे व्यवस्थित एकमेकांसोबत अरेंज केलेले आहेत. सो दिस हिअर इज एंट्रॉपी इज 0. इथे एंट्रॉपी काय असेल, 0 असेल. तुम्ही सॉलिड कडून लिक्विड कडे गेलात तर यांच्यातली डिसऑर्डर वाढते. म्हणजे बघा हे एक सारखे व्यवस्थित अरेंज नाही केलेले, एक मॉलिक्यूल कुठे आहे तर दुसरा मॉलिक्यूल कुठे आहे तर तिसरा मॉलिक्यूल कुठे. सो ही डिसऑर्डर जेवढी वाढत जाणार तेवढी एंट्रॉपी पॉझिटिव्ह होत जाणार, म्हणजे एंट्रॉपी वाढली इथे. तुम्ही गॅसेस कडे गेलात तर मग ह्या मॉलिक्युल्स मधला डिस्टन्स अजून वाढतो, म्हणजे डिसऑर्डर वाढत जाते. अरेंजमेंट डिस्टर्ब होणे म्हणजे डिसऑर्डर थोडक्यात. सो डिसऑर्डर वाढत गेली की एंट्रॉपी अजून प्लस होत जाणार. सो जेवढी जास्त डिसऑर्डर तेवढी एंट्रॉपी चांगली, जास्त पॉझिटिव्ह म्हणू शकतो आपण. ओके, सो जेवढे मॉलिक्युल्स व्यवस्थित अरेंज केलेले आहेत एंट्रॉपी तेवढी कमी. हे एका लाईनीत आहेत ना, सो एंट्रॉपी कमी. एकदम विस्कटून गेलेत, एंट्रॉपी वाढली. अजूनच विस्कटून गेलेत, एंट्रॉपी अजून वाढली. सो लाईक दिस. एंट्रॉपी म्हणजे काय तर थोडक्यात डिसऑर्डर इन द मॉलिक्यूल. मॉलिक्युल्स मधली डिसऑर्डर आपण मोजत असतो, सो त्याला म्हटलं जातं एंट्रॉपी. मग ह्या खालीलपैकी इन विच ऑफ द फॉलोइंग द एंट्रॉपी डिक्रीजेस. एंट्रॉपी कोणामध्ये कमी होणार, म्हणजे थोडक्यात काय होणार तर ऑर्डरकडे जायचं आपल्याला. एंट्रॉपी डिक्रीज होत जाणार आहे ना, मग आपल्याला काय करायचं आहे, डिसऑर्डर कडून ऑर्डरकडे जायचं आहे. डिसऑर्डर कडून ऑर्डरकडे म्हणजे जिथे कमीत कमी डिसऑर्डर आहे त्याच्यानंतर आपण ऑर्डरकडे जातोय. म्हणजे थोडक्यात गॅस कडून लिक्विड कडे जातोय किंवा लिक्विड कडून आपण सॉलिड कडे जातोय. दिस इज कॉल्ड डिसऑर्डर टू ऑर्डर. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचा आहे.
फर्स्ट ऑप्शन आहे क्रिस्टलायझेशन ऑफ सुक्रोज. क्रिस्टलायझेशन म्हणजे क्रिस्टल्स तयार होणे, सोल्युशन मधून क्रिस्टल्स तयार होणे. सॉल्ट डिझॉल्व, सॉलिड मधून लिक्विड मध्ये जाणे. मेल्टिंग ऑफ आईस, सॉलिड मधून लिक्विड कडे जाणे. वेपरायझेशन ऑफ कॅम्पर, सॉलिड टू गॅस जाणे. वेपरायझेशन ऑफ कॅम्पर. ओके, लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचा आहे. लास्ट 5 सेकंड्स. ओके, युअर टाइम इज अप, युअर टाइम इज अप. बघा, इन अ फर्स्ट केस मध्ये काय सांगितलंय रे? इन अ फर्स्ट केस क्रिस्टलायझेशन ऑफ सुक्रोज ना. सुक्रोज क्रिस्टलायझेशन म्हणजे काय रे? सुक्रोजचं लिक्विड सोल्युशन होतं आणि त्याचे क्रिस्टल्स तयार झाले, म्हणजे थोडक्यात काय तयार झाला? सॉलिड तयार झाला. करेक्ट. सेकंड केस मध्ये काय सांगितलं? सॉल्ट डिझॉल्व. मग सॉल्ट हा सॉलिड स्टेटला होता, तो आता कशात कन्वर्ट झाला? लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट झाला. थर्ड केस मध्ये काय सांगितलं? मेल्टिंग ऑफ आईस, हा पण सॉलिडला होता, मेल्ट झाला, लिक्विड मध्ये आला. आणि फोर्थ मध्ये वेपरायझेशन ऑफ कॅम्पर, दॅट इज नथिंग बट तो सॉलिडला होता आणि कशात कन्वर्ट झाला? गॅस मध्ये कन्वर्ट झाला. सो रिव्हर्स केस कोणामध्ये असली तर मला ऑप्शन ए वाटतो, है की नाही? क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन मध्ये होतं काय की सोल्युशन होतं, दॅट इज नथिंग बट लिक्विड फॉर्म होता आणि या लिक्विड फॉर्मचं कन्व्हर्जन कशात झालं? सॉलिड फॉर्म मध्ये झालं. सो लिक्विड फॉर्मचं कन्व्हर्जन जेव्हा सॉलिड फॉर्म मध्ये होतं, साधीशी गोष्ट आहे, लिक्विड टू सॉलिड. बघा, इथे लिक्विड होता, त्याचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये झालं, दॅट इज एंट्रॉपी ऑर्डर कडे गेली, दॅट इज एंट्रॉपी डिक्रीज झाली. So crystallization of sucrose from solution, it is your answer for the decreasing entropy. Next, which law of thermodynamics introduce a concept of entropy? एंट्रॉपी ही कन्सेप्ट कोणत्या लॉने आणली होती? फर्स्ट लॉने आणली, सेकंड लॉने आणली, थर्ड लॉने आणली की झिरोथ लॉने आणली? युअर टाइम स्टार्ट्स नाउ. पटकन आन्सर करायचा आहे. विच लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इंट्रोड्यूस अ कन्सेप्ट ऑफ एंट्रॉपी? बघा, फर्स्ट सेकंड लॉ तुम्ही शिकला आहात. सो एंट्रॉपी इंट्रोड्यूस करणारा लॉ कोणता आहे? पटकन आन्सर करायचं आहे तुम्हाला. ओके 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 ओके, युअर टाइम इज अप. बघा, तुमचा टाइम संपलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला देणार नाही. तुम्ही टेक्स्टबुक व्यवस्थित रीड करायचं, एंट्रॉपी कन्सेप्ट बघायची. एंट्रॉपी कन्सेप्ट फर्स्ट लॉशी रिलेटेड आहे, झिरो लॉशी रिलेटेड आहे, सेकंड लॉशी रिलेटेड आहे की थर्ड लॉशी रिलेटेड आहे? व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे. व्यवस्थित कन्सेप्ट बघायची. एंट्रॉपीशी रिलेटेड फर्स्ट, सेकंड, थर्ड की झिरोथ लॉ कोणाशी रिलेटेड आहे एंट्रॉपी? ओके, सो आन्सर कमेंटमध्ये करायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की आन्सर तुम्ही करेक्ट दिलं की रॉंग दिलंय. ओके, चलो नेक्स्ट. अ बॉइल्ड शोज आणि एंट्रॉपी. बघा, एकदम सिंपल आणि एकदम छान MCQ आहे. मला माहिती आहे तुम्ही मोस्ट ऑफ द स्टुडंट्स इथे रॉंग होऊ शकतात. बॉइल्ड एग शोज इन एंट्रॉपी. बघा, बॉइल्ड एगची एंट्रॉपी वाढणार की कमी होणार? बघा, आपण एकदा स्ट्रक्चर बघून घेऊ. हा, मी तुम्हाला एकदम क्लिअर करतो, त्यानंतर आन्सर करा. इफ दिस इज अ एग, ओके, हा एग आहे, एग मध्ये हा बल्क आहे, करेक्ट. सो एग मध्ये हे लिक्विड असतं, असं राहतं ना, व्हाईट कलरचे प्रोटीनियस पावडर असते. सॉरी, पावडर नाही, लिक्विड असतं, सोल्युशन असतं. आपण याला बॉईल केलं, करेक्ट. बॉईल केल्यानंतर लाईक दिस एग, दिस इज एन बल्क, ओके, दिस इज ऑल्सो सॉलिडिफाइज अँड ऑल व्हाईट पार्ट इज ऑल्सो सॉलिडिफाइज. सो इथे लिक्विड स्टेटला होता, इथे सॉलिड स्टेटला गेला. सो इथे एंट्रॉपी इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली? ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. का चेंज नाही झाला? नन ऑफ दिस होता. युअर टाइम स्टार्ट्स नाव. एंट्रॉपी काय झाली रे? इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली? बघा, लिक्विड टू सॉलिड, ओके, लिक्विड टू सॉलिड, एंट्रॉपी इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली? युअर लास्ट 10 सेकंड्स, पटकन आन्सर करायचं आहे. बॉइल्ड एग, लिक्विड होता, सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला, मग एंट्रॉपी वाढली की कमी झाली? युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपला आहे. बघा, लक्ष द्या, काय सांगितलेलं आहे की लिक्विड टू सॉलिड झाला ना. मग आता बघा बरं का, इम्पॉर्टंट काय आहे हा MCQ, तुम्हाला ते क्लिअर करून देतो. फर्स्ट ऑफ ऑल, असे MCQs तुम्हाला लवकर बघायला मिळणार नाही, कारण की हे खूप जम्बलिंग MCQs आहेत. आन्सर्स तुम्ही एकदम बरोबर प्रेडिक्ट केलंय, मागच्या MCQचं लॉजिक लावलं असेल, परफेक्ट आन्सर दिलाय. सो तरी पण इम्पॉर्टंट काय बघा, लक्ष द्या. ज्यावेळेस आपण फक्त एवढाच विचार करतो ना की सॉलिड होता, त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झालं, ॲट दॅट टाइम आपण असं म्हणू शकतो की एंट्रॉपी डिक्रीज झाली. ओके, एंट्रॉपी डिक्रीज झाली. सो बट इम्पॉर्टंट थिंग काय बघा, एंट्रॉपी डिक्रीज झाली, बट इम्पॉर्टंट थिंग काय, इथे ज्यावेळेस तो लिक्विड स्टेटला होता तर हे प्रोटीन्स होते, करेक्ट. हे काय होते? प्रोटीन्स होते. या प्रोटीनचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर होतं, करेक्ट. प्रोटीन हॅव्हिंग अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर.
पण हे प्रोटीन्स ज्यावेळेस सॉलिडिफाय झाले तर यांचं पर्टिक्युलर स्ट्रक्चर काय झालं रे, डिस्ट्रॉय झालं की नाही, पर्टिक्युलर स्ट्रक्चर काय झालं, डिस्ट्रॉय झालं, म्हणजे स्ट्रक्चर ब्रेक झालं, मॉलिक्युल्स अस्ताव्यस्त झाले, मॉलिक्युल्स जे एका पर्टिक्युलर शेपमध्ये होते ते मॉलिक्युल्स डिस्ट्रॉय झाले. कन्सिडर इफ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, समजा हा प्रोटीनचा एक स्ट्रँड होता असा कन्सिडर करूया, जो लिक्विड फेजमध्ये होता. तो सॉलिड फेजमध्ये येत असताना काय झालं, त्याला ब्रेक झाला, तो करेक्ट, तो ब्रेक झाल्यामुळे स्ट्रक्चर डिस्टर्ब झालं, म्हणजे रॅन्डमनेस इन्क्रीज झाली रॅदर दॅन डिक्रीज. मग आपण ज्यावेळेस लिक्विड टू सॉलिड विचार करतो तर आपल्याला असं लक्षात येतं की मॉलिक्युल्स ऑर्डरमध्ये आले म्हणून सॉलिड स्टेटला गेला ना, बट दॅट नॉट अ करेक्ट, हे करेक्ट नाहीये. लक्षात ठेवा की लिक्विड फेजमध्ये हे जे प्रोटीन्स होते हे प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये होते म्हणून ते लिक्विड फॉर्ममध्ये होते. ते सॉलिडिफाय फॉर्ममध्ये गेल्यानंतर हे प्रोटीन्स ब्रेक झाले, कोॲग्युलेट झाले, हे प्रोटीन ब्रेक झाल्यामुळे यांची रॅन्डमनेस वाढली, दॅट इज ऑर्डर कमी झाली. दॅट्स वाय इथे एंट्रॉपी ही इन्क्रीज झाली आहे. एंट्रॉपी काय झाली आहे, इन्क्रीज झाली आहे. सो ऑलवेज दिस MCQ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिम्पल आहे, स्टुडंट्स खूप मोठी चूक करून टाकतात. सर लिक्विड प्रोटीन होता, सॉलिड झाला, एंट्रॉपी डिक्रीज झाली. दिस इज नॉट अ करेक्ट. इथे एंट्रॉपी काय झाली आहे, इन्क्रीज झाली आहे, कारण की प्रोटीनचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर होतं, ते स्ट्रक्चर ब्रेक झालं. ओके, चलो नेक्स्ट. मॅक्झिमम एंट्रॉपी विल बी इन विच ऑफ द फॉलोइंग. बघा, मॅक्झिमम एंट्रॉपी विचारली, सगळ्यात जास्त एंट्रॉपी कोणात असणार आहे, आईस मध्ये असेल, लिक्विड वॉटर मध्ये असेल, स्नो मध्ये असेल की वॉटर वेपर्स मध्ये असेल. ओके, विच वन हॅव्हिंग अ मॅक्झिमम एंट्रॉपी, मॅक्झिमम एंट्रॉपी, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. पटकन आन्सर करायचं. सगळ्यात जास्त एंट्रॉपी कोणामध्ये असेल, स्नो मध्ये असेल का, वॉटर वेपर्स मध्ये असतील का, गॅसियस स्टेटला कोण आहे बघा, लक्षात द्या इकडे, आईस मध्ये असेल, कोणामध्ये असणार आहे, पटकन आन्सर करायचं आहे. वॉटर वेपर्स मध्ये असेल का, कोणामध्ये असणार आहे, युअर लास्ट 5 सेकंड्स, पटकन फास्ट आन्सर करायचं. एवढ्या सिंपल क्वेश्चन्सला टाइम नाही लागला पाहिजे. युअर टाइम इज अप. बघा, तुमचा टाइम संपलाय. मॅक्झिमम एंट्रॉपी विल बी इन विच ऑफ द फॉलोइंग. याचा करेक्ट आन्सर आहे दॅट इज वॉटर वेपर्स. वॉटर वेपर्स मध्ये सगळ्यात जास्त एंट्रॉपी असेल, बिकॉज बघा हे लिक्विड स्टेट मधून तुमचे गॅसियस स्टेटमध्ये जातात, त्यावेळेस थोडीफार एनर्जी घेऊन ते जात असतात. दॅट्स वाय इट हॅव्हिंग अ हायर एंट्रॉपी व्हॅल्यू. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी एंट्रॉपी सगळ्यात जास्त असेल. चला आपण नेक्स्ट कडे जाऊया. ॲट दी एंड बघा स्टुडंट्स, तुम्हाला इथे मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलला माझ्या व्हिजिट करू शकता. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी. सोबतच मी तुम्हाला माझं यूट्यूब चॅनलचं नाव सांगितलेलं आहे, दॅट इज गुणवंत माळी. सो तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबला, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला इझी जाईल. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकता. दॅट इज 9518920195. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपले स्टुडंट्स टॉपर आले पाहिजेत. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. उद्या भेटूया पुन्हा इव्हिनिंग 7:15ला फ्रॉम मंडे टू फ्रायडे इव्हिनिंग 7:15 PM ला आपले डेली लेक्चर्स असणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.